ते झाल्यानंतर अधिक बॅलन्स बोलताना मला आज दिसले, तर फार छान वाटलं. चांगली गोष्ट आहे. पण हे सगळ्यांना माहिती आहे की महापौर पद हा विषय आधीच स्पष्ट झालेला आहे आणि म्हणजे या नेत्यांमध्ये आधीच स्पष्ट होईल. युतीतला फार जुना फॉर्म्युला आहे, बाळासाहेब होते तेव्हापासूनचा, की ज्याचं बहुमत त्याचा महापौर, ज्याचं बहुमत त्याचा मुख्यमंत्री. बरोबर. तर मुंबईत आणि ठाण्यात सुद्धा तसाच फॉर्म्युला असणार. मुंबईतली स्थिती अशी आहे की भाजप आणि शिवसेनेमध्ये खरंच काटेकी टक्कर असेल जर का आपण या दोन पक्षांचा फक्त विचार केला तर. आत्ताची स्थिती जर का पाहिली भाजपमध्ये म्हणजे शिंदे शिवसेनेच्या बरोबर आलेले अन्य आमदार आणि नगरसेवक पाहता एकदम काटेकी टक्कर यांच्यात असेल. पण हे दोघंही अजित सावंत यांनी म्हटलं तसं, अजितनी म्हटलं तसं की समजूतदारपणे हे ठरवतील, पण जिथे शेवटचा जागा वाटपाचा निर्णय येईल तिथे मात्र ठाण्यात शेवटच्या क्षणापर्यंत ठाण्यातले भाजपचे कार्यकर्ते प्रयत्न करणार की स्वबळावर लढू. पण मला असं वाटत नाही. मगाशी जरी मी शेवटी म्हटलं होतं की भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढतील, पण जर का ठाण्यात महापौर पद शिवसेनेला हवं, म्हणजे युतीला हवं असेल, तर दोघांना एकत्रित लढावं लागेल. हे आत्ताचं वास्तव आहे. आणि राहता राहिला प्रश्न महापौर पदाचा, तर आत्ताचे आपण आकडे ठाणे महानगरपालिकेतले दाखवत होतो, जसे मुंबईचे आत्ता दाखवतोय. नक्कीच. तर भाजप आणि शिवसेनेमधलं अंतर पाहता भाजपला स्वबळावर स्वतःचा महापौर वगैरे या स्वप्नवत गोष्टी आहेत, त्या प्रत्यक्षात शक्य नाहीत तुर्तास आत्ताच्या आकडेवारीवरनं, असं मला वाटतं. निश्चितच आहे. 2017 मधील पक्षीय बलाबल तर आपण एका बाजूला पाहतोय आणि सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळेला देखील एखादा फॉर्म्युला निश्चितच ठरलेला असावा, ही शक्यता आहे जी केवळ वरिष्ठांना माहिती असेल. ते आपण जाणून घेणार आहोतच, कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या नंतर स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांच्या वेळेला तुम्ही राज्य सांभाळा, आम्ही महापालिका सांभाळतो, अशी देखील सूत्र असल्याची शक्यता निश्चितच नाकारता येत नाही. धन्यवाद अजितजी चव्हाण, अरुणजी आणि मिलिंद भागवत सर, तुम्ही आमच्या या चर्चासत्रामध्ये आमच्या सोबत जोडला गेलात आणि या विषयावर